स्वप्नात रंग भरताना भाग 67. लेखिका पिहू शिर्के. शब्दसखी. सगळेजण घरी आले. आपापल्या रूममध्ये जाऊन सगळ्यांनी आपल्या बॅग पॅक केल्या. शुभ्रा आणि साक्षीच्या 2-2 बॅग फुल भरलेल्या होत्या. रुही तर त्यांच्या बॅगी बघूनच डोक्याला हात लावून बसली होती. त्या दोघींना मात्र अजून कोणता ड्रेस राहिला आहे का या गोष्टीचं टेन्शन आलं होतं. शेवटी सगळेजण बॅग पॅक करून झोपी गेले, कारण उद्या सकाळी सगळ्यांना लवकर निघायचं होतं. आता पुढे. सकाळी 3 वाजताच बायका उठल्या. प्रवास करताना जास्त बाहेरचं कोणी खात नव्हतं. त्यात बाहेर निसर्गात बसून जेवणाचा आनंद हा फक्त त्यांना गावाला जातानाच भेटत होता. गार्डनमध्ये कधीतरी जेवण व्हायचं, पण गार्डनमधला आनंद आणि बाहेर डोंगरावर बसून जेवणाचा आनंद काही वेगळाच असतो. आणि या तिघींनासुद्धा माहीत होतं, या तिघींच्या नवऱ्यांना बाहेर शेतामध्ये डोंगरावर बसून जेवायला खूप आवडतं. त्यामुळे तिघींनी मस्त जेवणाचा बेत ठेवला होता. आता कितीही श्रीमंत असले तरी लहानपण सगळ्यांनी गरिबीतच काढलं होतं. त्यामुळे हे छोटे छोटे आनंद ते घेतच होते. मंगल काकूंनी मस्त सुक्कं वांगं बनवलं होतं. सोबतच लता काकूंनी शेंगदाणा चटणी, मिरचीचा खरडा आणि सोबतच मसाला भात करून घेतला. तोपर्यंत आईंनी मस्तपैकी बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या. शेतात जेवण्यासाठी त्यांनी मस्त शेतातलाच बेत बनवला. स्वयंपाक करून डबे पॅक करून तिघींनी आपलं आवरून घेतलं. तोपर्यंत बाकीची मंडळी आपलं आवरून हॉलमध्ये येऊन बसली होती. काय गं शुभ्रा, आज कशी काय लवकर उठलीस? लवकर उठलेल्या शुभ्राला बघतच बाबा म्हणाले, आम्ही उठलोच नाही बाबा, कारण आम्ही दोघी झोपलोच नाही. आम्हाला दोघींना झोप येतच नव्हती. आज फिरायला जायचं या विचारामध्ये आम्ही रात्र जागून काढली. शुभ्रा हसतच बाबांना म्हणाली, या पोरीचं हे नेहमीच असंच आहे. कुठे जायचं म्हटलं की हिला झोपच येत नाही. लहान असताना तर रात्रीचीच येऊन उठवायची. तिची शाळेची सहल असली की स्वतः झोपत नसायची आणि आम्हालासुद्धा झोपून देत नसायची. बाबा हसतच म्हणाले, हो, पण आता मी मोठी झाली आहे बाबा, आणि रात्री तुम्हाला उठवायला आली नाही मी. शुभ्रा तोंडवाकडं करत म्हणाली, त्यांना उठवायला नाही गेलीस, पण मला तरी कुठे झोपून दिलंस तू. साक्षी हसतच शुभ्राला म्हणाली, तुला झोप लागली होती का? शुभ्रा साक्षीकडे बघत म्हणाली, नाही साक्षी. मग तुला कसं काय उठवल? शुभ्रा म्हणाली. दोघींच्या गप्पा सुरू होत्या की रुही आपली बॅग घेऊन आली. अगं काय सुरू आहे तुमच्या दोघींचं? रात्रभर तर तुमची तोंडच चालूच होती. अजूनही नाही झालं का तुमचं? रुहीच्या दोघींकडे बघत हसतच म्हणाली, तुझी झोप झाली ना बाळा? का या दोघींनी तुलासुद्धा झोपून दिलं नाही? बाबांनी रुहीला विचारलं. झाली माझी झोप बाबा, पण या दोघी रात्रभर गप्पाच मारत होत्या. रुही हसतच बाबांना म्हणाली. त्यांच्या गप्पा चालू होत्या की तोपर्यंत आई, लता काकू, मंगल काकू, अभि, समीर आणि शुभम सगळेजण खाली आले. चला, झालं ना आता तुमच्या सगळ्यांचं? निघायचं का मग आता? बाबा सगळ्यांकडे बघत म्हणाले. हो बाबा, चला आता. 4:45 तर वाजलेत आहेत. आता निघायला हवं. शुभ्रा एक्सायटेड होतच म्हणाली. हो, चला चला. शुभम आणि रुही एकदा जाऊन देवाच्या पाया पडून या दोघं जोडीने. आई शुभम रुहीला म्हणाल्या. शुभम आणि रुही देवघरात जाऊन देवाच्या पाया पडून आले. बाबांनी सगळेजण एकत्र बसण्यासाठी बसच घेतली होती.
बसमध्ये छोटा फ्रीज होता, छोटा टी व्हीसुद्धा होता. चला, आवरलं का नाही आता? सगळ्यांचं बाबा घाई करत म्हणाले. शुभ्रा आणि साक्षी पळत येऊनच बसमध्ये जाऊन बसल्या. आपल्या आवडीचं सीट धरून बसल्या होत्या दोघी. जसं काही त्यांना त्यांच्या आवडीची सीटं भेटणारच नाही अशी त्यांची घाई सुरू होती. पण त्यांची घाई बघून सगळ्यांना मात्र खूपच हसू येत होतं. हळूहळू एक एक करून सगळेजण बसमध्ये येऊन बसले. आई बाबा एका सीटवर, तर मंगल काकू, शेखर काका एका सीटवर, लता काकू आणि संजय काकासुद्धा एका सीटवर बसले. रुही आणि शुभमसुद्धा आज जोडीने बसले. पण साक्षी आणि शुभ्रा मुद्दाम आज दोघी एकत्रच बसल्या. कारण जेव्हा शुभम रुहीचा गेम चालू होता तेव्हा या दोघांनी त्या दोघींना खूप चिडवलं होतं आणि त्याचाच बदला त्यांना घ्यायचा होता. गणपती बाप्पा मोरया बोलतच त्यांचा प्रवास सुरू झाला. गाव सावंतवाडी जवळच होतं, त्यामुळे 9 ते 10 तासांचा प्रवास नक्कीच होता. त्यात मध्ये मध्ये थांबणार म्हणजे 12 तास तर त्यांचे जाणारच. त्यामुळे सगळेजण जितक्या लवकर निघता येईल तितक्या लवकर निघत होते. बस सुरू झाली. सगळेजण मस्तपैकी गप्पा गोष्टी करत होते. शुभमने रुहीचा हात हातात घेतला होता. त्यावर हळूहळू त्याचा अंगठा फिरवत होता. तर रुही शुभमला फील करत खिडकीतून बाहेर बघत होती. लग्नानंतर आजच त्यांना मोकळा वेळ भेटला होता, नाहीतर नेहमी सोबत शुभम, अभि, समीर, साक्षी आणि शुभ्रा असायचेच. त्यामुळे त्यांना एकमेकांसोबत बोलतासुद्धा येत नव्हतं. कारण हे चौघे त्यांना एकमेकांसोबत बोलून देतच नव्हते. सकाळी लवकर उठल्यामुळे एक एक करत सगळे झोपून गेले. शुभ्रा आणि साक्षी सगळ्यात आधीच झोपून गेल्या होत्या, कारण रात्रभर त्या जागल्या होत्या. शुभमने रुहीचा हात हातात घेऊन हळूच त्यावर ओठ टेकवले. यावर रुहीने डोळे मोठे करून शुभमकडे बघितलं, तर तो मिश्किल हसत रुहीकडे बघत होता. अहो काय करता, कोणी बघल ना, रुही शुभमला म्हणाली. कोणीच नाही बघणार, बघ सगळे झोपले आहे, शुभम रुहीच्या कानाजवळ जाऊन म्हणाला. परंतु शुभमच्या ओठांचा तिच्या कानांना झालेल्या स्पर्शामुळे रुहीच्या शरीरावर काटाच आला. शुभमला रुहीची अवस्था समजत होती, पण तो मुद्दामून तिला खूप त्रास देत होता. काय होत आहे रुही, तुला अंगावर काटा का आला आहे? थंडी वाजत आहे का तुला? शुभम मुद्दामून रुहीला म्हणाला. गप्प बसा तुम्ही, कसं तरी लाजतच रुही शुभमला म्हणाली. काय झालं रुही, तू लाजत आहेस का? शुभम पुन्हा रुहीला चिडवतच म्हणाला. गप्प बसा ना तुम्ही, मुद्दामून मला चिडवत आहे, मला माहीत आहे, रुही तोंड फुगवून म्हणाली. बरं बरं, मी नाही चिडवत आता, पण तुझे गाल लाल का झाले आहेत? शुभम हसतच म्हणाला. जा, आता मी बोलणारच नाही तुमच्यासोबत, रुही खिडकीकडे तोंड करून बसत म्हणाली. बरं बाबा, आता नाही चिडवत, शुभम म्हणाला. नंतर बराच वेळ दोघांनी गप्पा मारल्या. बोलता बोलता दोघेही मस्त झोपून गेले. सकाळी 8-9च्या आसपास गाडी नाश्त्यासाठी थांबली. सगळे उठून आधी फ्रेश होऊन आले. सगळ्यांनी आपापल्या आवडीच्या ऑर्डर दिल्या होत्या. कोणी मिसळपाव, तर कोणी उडीदवडा, मसाला डोसा, उत्तप्पा, पोहे. आपापल्या ऑर्डर घेऊन सगळेजण नाश्ता करायला लागले. बाबा, आता आपण गाण्यांच्या भेंड्या खेळू, शुभ्रा बाबांना म्हणाली. 3-4 तास झोप झाल्यामुळे आणि आता नाश्ता केल्यामुळे सगळे चांगलेच फ्रेश झाले होते. त्यामुळे आता गाडीत गाण्याच्या भेंड्या खेळायचा प्लॅन झाला होता. नाश्ता करून सगळेजण बसमध्ये येऊन बसले. एक टीम मुलांची आणि एक टीम मुलींची अशा त्यांच्या टीम तयार झाल्या. गाडी रोडला लागली आणि या गँगची मस्ती पण
आता सुरू झाली. क्रमशः सगळे झोपले, पण कोणीतरी मात्र जागं होतं. बसमधला हलकासा स्पर्श, लाल झालेले गाल आणि मिश्किल हसू हा प्रवास फक्त गावाचा नाही, तर दोन मनांच्या जवळ येण्याचा आहे. पुढचा भाग लवकरच पाहायला विसरू नका. स्वप्नात रंग भरताना स्टोरी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.